अण्णासाहेब गुंजकर, त्याच्यानंतर रमेश कानोलेची हे सभ देशपांडे, त्याच्यानंतर संजय जोशी साहेब आणि रत्नाकर आपत्कामध्ये आमचे कलिक पण होते. सीता भाभी यांच्यासारखा समृद्ध वारसा मिळालेला आहे. तसंच साहित्यामध्ये आपले कुरुंदकर सर आहेत, त्यानंतर सरा गाडगे, लक्ष्मीकांत तांबोळी, आणि आता तो वारसा ठाकराईकर सर आणि वैशाली गोस्वामी चालवतात. आणि वादनामध्ये तर इतकं म्हणजे पंकज शेरबातेंची तिन्ही पिढ्या या वादनात एकदम उत्तम म्हणजे काय समोच्च ह्याला गेलेल्या आहेत. त्यांची मुलींनी आत्ताच दुबईला कन्सर्टला जाऊन आलेली आहे. त्याच्यानंतर तबल्यामध्ये जगदीश देशमुख सर, गाजरे वगैरे हे सगळे जे आहेत हे सगळे म्हणजे नांदेडला इतका चांगला समृद्ध वारसा आहे. आणि संगीत आणि नाट्य ह्याचा वारसा चालवणारे धनंजय जोशी म्हणजे खूपच म्हणजे पुढे गावाचं म्हणजे आपलं नाव लौकिक करण्यामध्ये अगदी अग्रेसर आहे. तर त्यांना जे काही पुरस्कार मिळाले तसा ओघवता उल्लेख झालेला आहे, पण तरी आणखीन एखाद्या पुरस्काराच्या निमित्ताची आठवण असते आहे का आपल्याला, किंवा एखादी छान गाजलेली सभा असं काही आपण सांगितले तर आम्हाला ऐकायला. ऍक्च्युअली पंडित बसवराज राजगुरूजी अवॉर्ड मिळालं कर्नाटक गव्हर्नमेंटचं. त्याचा किस्सा असे बेंगलोरला एकाने गाणं माझं ऐकलं. उदय देसाई नावाचे ग्रस्त होते, ते धारवाडला हायकोर्टात मोठे होते. तर त्यांनी ज्यावेळी गाणं ऐकलं बेंगलोरला माझं, तर ते नाव ऐकून किंवा धनंजय पंडित अजयजी का एक शागिर्द बहुत अच्छा गाता है. मग त्यावेळी ज्यावेळी मीटिंगमध्ये बसले ते त्या कमिटीवर होते धारवाडला. तर ते त्या मीटिंगमध्ये बसले तर बोलले की एक धनंजय जोशी नाम का लड़का है जो नांदेड़ में रहता है. त्यांनी सांगितलं गुरुद्वार वाला नांदेड़, असं त्यांनी मला सांगितलं होतं. गुरुद्वार वाला नांदेड़ उसमें रहता है, बहुत आजकल अच्छा गा रहा है इंडिया में, उसको अवॉर्ड देणं. मग त्यामुळे मला मग ती यंग आर्टिस्ट म्हणून मला दिलं आणि यंग राजमजींना सिनियर आर्टिस्ट म्हणून दिलं. तर तो एक फार चांगला किस्सा आहे. म्हणजे आपण जे काम करतो, परवाचा एक किस्सा सांगतो. अगदी 15 दिवसापूर्वी उडुपीत गाणं होतं माझं. सकाळी गेलो मी गायला, सकाळची मैफिल होती, रात्री आदल्या दिवशी बेंगलोर होतो, नंतर दुसऱ्या दिवशी उडुपीत होतो मी गायला. तर सकाळी भट्ट नावाचे ग्रहस्थ भेटले मला, श्रीकांत भट्ट म्हणून. तर म्हणजे बेसिकली आपण आपल्या गोष्टींवर किती प्रेम करतो ते जाणवलं. ते संस्कृत बोलणारे म्हणजे एवढं म्हणजे ते मराठीचं म्हणजे ते कानडी सुद्धा नाही, संस्कृत उडुपीला. तर त्या माणसाने सांगितलं की मेरा आप मोबाइल देखिए, आपके 100 रिकॉर्डिंग मैंने यूट्यूब में से डाउनलोड करके रखे और मैं हर रोज सुनता हूँ आपके रिकॉर्डिंग. मग त्याने सांगितलं आपका अभोगी सुनता हूँ मैं, आपका रागेश भी सुनता हूँ. म्हणजे मला तो माणूसही माहित नाही कोण आहे. असंच झालं. प्रातःसरला मी ज्यावेळी गेलो त्यावेळी एक तिथे गृहस्थ आले. ते म्हणले की माझ्या भावानी मला सांगितलं की हुबळीवर की इनका गाणं सुनने जावा. म्हणजे तिथे सकाळी 6 वाजता मी तुमचं गाणं ऐकायला आलो. असे काही काही किस्से म्हणजे आपण जे काम करतो त्यामुळे सांगतो ना की मी बऱ्याच वेळेस ही गोष्ट सांगतो की तुम्ही कुठं राहता त्यापेक्षा तुम्ही किती काम करता हा बघा. तुम्ही किती काम करता. आज तर मीडिया तुमच्या खूप जवळ आहे. मला कधीही दुःख वाटत नाही की पुण्या मुंबईत राहत नाही. कारण माझी पुण्या मुंबईची सगळीच आर्टिस्ट मित्र म्हणतात की अरे यार आम्ही इथं जे गातो त्याच्यापेक्षा तू जास्त कॉन्सर्ट तू गातो, तू सगळ्याच भारतातल्या कॉन्सर्ट गायला. त्यामुळं मला कधी कधी वाटतं ना आपण आपल्या कर्तृत्वाने आपली रेष इतकी मोठी करावी की ती रेष सगळ्यांसाठी चांगली असावी, की ज्यांनी त्या रेषेकडे पाहून एक 4 लोकांनी जरी आपल्याकडनं ती प्रेरणा घेतली, आम्ही आमच्या गुरुजींकडनं जशी प्रेरणा घेतली, या मुलांनी आमच्याकडनं जरी प्रेरणा घेतली, मग असं काहीतरी गाणं चाललेलं असतं तर ते आमच्यासाठी खूप. पंजाबमध्ये जाऊन गायलेलं तो हा होता कोण, मास्टर सलीम. तो मला स्टेजवर भेटायला आला, क्या बात आहे धनंजय म्हणून. तो गायला समोर ऐकायला बसला होता जालंधरला. आणि तिथे मला गाणं झाल्यानंतर क्लासिकल मी संपवणार गाणं म्हणजे आपका अभंग सुनना आहे, ते अवघे करते पंढरपूर त्यावेळी गायला. आता अशा अनेक कलावंत पाहिले का शेवटपर्यंत रियाज करतात. म्हणजे मी असं ऐकलं का किशोरी आमोणकर रियाज करत म्हणजे प्रॅक्टिस करत करतच स्टेजवर येतात असं मी वाचलेलं आहे. तर तसं तर मी तुम्हाला कधी कोणत्या मैफिलीत जाण्यापूर्वी खूप रियाज केलाय असं पाहिलं नाही. तर त्याचे कारण सांगा आणि एखादं नाट्यगीत छानसं आम्हाला ऐकायला. तर बुवा मला धनू तुझं काय की तुझं 90% तुझं आवाजच इतका चांगला आहे की त्यामुळे तुझं गाणं तिथेच 90% चांगलं होतं. असं हे आवाज म्हणजे तो देवकृपेने रियाज झाला, त्या दृष्टीने संस्कार झाले आणि ते काहीतरी पदरात पडलं, आपल्या गुरुजींनी आपल्या पदरात दिले. खरं तर आम्ही म्हणतो ना की आम्ही गुरुजींची फक्त भिकारी, ही मोठी गोष्ट आहे की आम्ही त्याच पुष्ट्यावर जगतो. गुरुजींनी जे आम्हाला दिले त्या पुष्ट्यावर आम्ही जगतो.
आणि ही खरी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या गुरुकडनं त्यांनी 100% तुम्हाला देतात. तुमची झोळी फाटकी असली तर तुम्हाला काहीच मिळत नाही. तुमची झोळी जेवढी चांगली तेवढं तुम्हाला ते दान मिळतं आपल्याला. त्यातनं आपल्याला खूप चांगले संस्कार मिळतात. काय विचारलं तुम्ही मला? एखादं वाटतं की तावडेला ऐकायला. आणि रियाजाच्या बद्दल मी आता कृष्णेंद्र वाडीकरांचं गाणं जे होतं रियाजाबद्दल मी सांगते. हा, हा. रियाज हा फार काही ऐकण्यासारखा नसतो. आणि तो जेव्हा सकाळी 6 वाजता ते लावतात त्यावेळेला आम्ही अगदी साखर झोपेत असतो आणि ते सुरू होऊन जातं. पण त्याचं श्रेय आम्हाला दिलं पाहिजे की आम्ही ते सहन केलेलं आहे. नाही, खरंच आहे. सांगतो ना मी की रियाज हा कधी ऐकण्यासारखा नसतो, कारण तो रियाज स्वरांचा असतो. माझ्या आयुष्यात मी रागाचा कधी रियाज केला नाही. की रियाजात गाणं म्हणलंय फार सुरेल असं काही रियाज नसतो. आणि ते रात्री कितीही वाजता कार्यक्रमावरून आले, 1 वाजता 2 वाजता प्रवासावरून आले तरी 5ला उठणार म्हणजे उठणार, वॉक करून येणार आणि 6 वाजता 7 वाजता रियाजाला बसणार म्हणजे बसणार, काही झालं तरी. म्हणजे मला असा प्रश्न होता का शेजारीच कंप्लेंट करतात पण घरचीच कंप्लेंट मला असं म्हणजे वाटलं होतं का बाबा शेजारी कौतुकास्पद कंप्लेंट आहे ती. गोड complaint. एवढ्या रियाजाशिवाय एवढ्या तपश्चर्येशिवाय हे साध्य होणं शक्यच नाहीये. त्यांनी म्हणजे 17 वर्ष कानोले सरांकडे केलं आणि त्याच्यानंतर अजय पोहनकरांच्याकडे केलेलं आहे. तर आता हे गुरु तुम्ही असे शोधत आले, पण आता ही सहचारिणी कशी शोधली? याचा क्रेडिट संजय जोशी बुवांना त्यांना माहिती. काय झालं? मी सांगतो किस्सा. जयंतीचे वडील जे आहेत ते आमचे बँकर आहेत आणि सतीश हातवळणे आणि दुपारी 1:30 वाजता माझ्याकडे आले आणि ते म्हणाले आम्हाला एक स्थळ फार चांगलं वाटतं, पण एक त्याच्यावर तुम्ही आता बँकेत असल्यामुळं आम्हाला एक तुम्ही तुमचं सजेशन घ्यायचं आणि तुम्ही जे सांगाल ते आम्ही मान्य करू, कारण आमच्या डोक्यात सध्या चाललेलं आहे अशा पद्धतीचं. आणि म्हटलं कोण आहे, मुलगा कोण आहे? ते म्हणजे धनंजय जोशी. मी म्हटलं डोळे झाकून द्या. एका पहिलं वाक्य मी एकदम अहो म्हटलं ते काय कॉलेजमध्ये आहे, काहीतरी ते पगार फार कमी देतात. मी म्हटलं ते पगार देतात मला माहीत नाही म्हटलं काय देतात ते, पण त्या मुलाचं म्हणजे धनंजयचं जे गाणं आहे ते इतकं पुढे जाणार आहे म्हटलं की तुमचं कल्याण होऊन जाईल म्हटलं. हे माझं मी सांगतो म्हटलं, दुपारची वेळ आहे. आणि कधी पण आता जयंतीच्या वडील जेव्हा भेटतात ना ते इतकं प्रेमाने मला बोलतात. आणि सतीश हातवळणे माझा चांगला जुना मित्र आहे आणि ते तेव्हापासून त्यांनी म्हटलं बस आम्हाला हेच पाहिजे होतं. आम्ही भावींकडे इकडे तिकडे गेलो, पण आता तुम्ही बँकर आहात, सतीशच्या जवळचे मित्र आहात आणि जयंतीच्या वडील मला चांगलं ओळखत होते. मी बँकेत त्यावेळेस काम करत होतो आणि मग जेव्हा काही झालं तर मी धनंजयला म्हणलं जयंती आहे काय बघायचं काम नाही. आणि खरंच सांगतो तिच्या कर्तृत्वाला सॅल्यूट दिलं पाहिजे. ज्या काळामध्ये तिने साथ दिली ना त्याच्यासाठी तिला आपण अफेरपणा आहे ना तो फार ची विचारणा माझ्याकडे सुद्धा झाली. आणि ते विशेष म्हणजे यांचं म्हणजे हे माझं गुरुघर. म्हणजे काका बाबूर वापसतं आमचं गुरुघर आहे सगळं गुरुघराणं. त्यामुळे कदाचित तो संस्कार आहे की बाबूंना जे गाणं कळायचं म्हणजे काकांचं स्वतःचं आयुष्य गाण्यात गेलेलं, त्यामुळे तो संस्कार कुठं ना कुठेतरी येतो. माझे सासरे त्यामुळे म्हणतात की आम्हाला बाजूचा माणूस सुद्धा ओळखत नव्हता, आज जग आम्हाला ओळखतं तुमच्या. काय छान घरगुती वातावरण छान एखादं नाट्यगीत सगळा आहे. जो गाण्याचा जोडलेला आहे सगळ्यांना. बाकी आम्हाला जरी माहित असेल तर बाकीच्या सगळ्या लोकांचा नवीन होता. नाही पण करेक्ट सांगतो ना की नांदेड, त्यामुळे सांगतो नांदेडला संगीत नाटकांची समृद्ध परंपरा या लोकांनी केली. म्हणजे कानोले सरांना पाहिजे. मला संगीत नाटकांचा तसा अनुभव नव्हता, पण कानोले सरांनी सांगितलं की ज्यावेळी पंढरपूरला 1 वर्ष सर्व्हिसला होता, मला म्हणले तुला संगीत नाटकात काम करायचं. तुला संगीत नाटक वगैरे माझा विषय नाट्य संगीत आहे तोपर्यंत कधी गात नव्हतो. मला म्हणजे तुला काय करायचं मी शिकवतो तुला कसं स्टेजवर उभं राहायचं कसं करायचं. मग त्यांनी मला ते प्रत्येक पाऊल शिकवलं. त्यामुळे म्हणतात कानोले सरांनी मला अक्षरशः एखाद्या लहान मुलाला जसं आई बोट धरून चालवायला शिकवते तसं मला गाण्यात कसं चालायचं हे कानोले सरांनी शिकवलं. त्यांचा तो संस्कार आहे माझ्यावर. त्यामुळे आजही मी डोळे मिटले की मला प्रत्येक मैफिलीत कानोले सर आठवतात. ते माझ्या समोर बसले तसं मला सतत वाटतं. म्हणजे दुर्दैवाने कानोले सरांचं जे काही आयुष्य फार कष्टात गेलं तसं मला कानोले सर एक सांगायचे मात्र धनंजय फिनान्शियली मजबूत हो, बाकी या गोष्टी चालत राहतील. हा आयुष्याचा त्यामुळे श्रीरामला तोच वसा दिलाय फिनान्शियली मजबूत हो. मग ह्या गोष्टी आयुष्यात चालत आणि ही कला काही 1 दिवसाची कला नाही, ती आयुष्यभरच जोपासायची. आणि शेवटी भीमसेनजी म्हणायचे ना
भीमसेनजींचं एक फार छान वाक्य आहे की 99% माणूस मेहनत करतो, पण 1% तुमची डेस्टिनी असते. तर ती 1% तुमच्यासोबत नसेल ते म्हणजे माझ्यासारखे हजारो गाणार येतात भारतामध्ये, पण मला नाव मिळालं. का मिळालं? कारण माझी डेस्टिनी होती. तर तुम्हाला जे नाव मिळतं ते, आणि शेवटी त्यामुळे म्हणलं तुम्ही कुठं राहता त्यापेक्षा तुम्ही किती काम करता, आणि शेवटी तुमचं प्रारब्ध जर तुमच्यासोबत असेल. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रात मला ज्यावेळी डायरेक्टर भेटले विभीषण चौरे, मला अवॉर्ड डिक्लेअर झालं, डायरेक्टरांचा मला ज्यावेळी फोन आला, ते म्हणले तुमचा प्रोफाईलच एवढं स्ट्रॉंग आहे की आज म्हणले मराठवाड्यात नांदेड सारख्या ठिकाणी राहून तुम्ही आज एवढं भारतभर का. त्यामुळे ते आम्ही तुमच्या नावाला असं बाजूलाच करू शकलो नाही. आणि माझ्यासोबत कोणतं उदय भवाळकरांना मिळालं, दॅट इज ही इज ऑल्सो लेजंड. आणि माझ्या गुरुजींना ते सांगतात, माझ्या गुरुजींना जे 80व्या वर्षी अवॉर्ड मिळालं ते मला 50व्या वर्षीच मिळालं. त्याच्यापेक्षा काय चांगलं असू शकतं की म्हणजे कानोले सरांना ते 87व्या वर्षी मिळालं, पंडित अजय पुणकरांना 75व्या वर्षी मिळालं, मला नुकतंच 50 झालं मला अवॉर्ड मिळालं. याच्यापेक्षा म्हणजे ती त्यांचीच कृपा आहे. बाकी त्यामुळे सांग की काम करत राहिलं जोशी बुवांनी. त्यामुळे ह्या लोकांनी संगीताचा समृद्ध वारसा नांदेड. संजय जोशींनी स्वतः, त्यांनाही नाटकाचा काहीच बेस नव्हता, पण सरा गाडगिळ सरांनी त्यांना घुसवलं, कट्यारसारखं मोठी कलाकृती करून घेतली. आज भारतभर त्यांनी नाव केलं संगीत कट्यार काळजात घुसलीसारख्या नाटकाचं. तर त्यांचाच वसा घेऊन आम्ही पुढे चाललो आणि हे काम करतोय. त्यामुळे सांगतो ना की आपण फक्त छोटा एलिमेंट आहे, तर तो छोटा एलिमेंट चालत राहणे तुम्हाला मार्ग बरोबर सापडत जातात. शाहिदबाईंचं एक फार छान वाक्य आहे की ते म्हणले की त्यांना एकाने विचारलं की आता तुमचा पुढचा टप्पा काय. ते म्हणले गाण्यात टप्पा वगैरे काही नसतं, तुम्ही चालत राहा म्हणले, फक्त देर इज नो एंड. फक्त तो काय मार्ग आहे त्यावर चालत राहणे, फक्त तुम्हाला ते क्षितिजासारखं आहे, तो दिसतं फक्त, छान वाटतं, फक्त चालत राहा, हा भाग आहे. आणि ते गाण्यासाठी सांगत नाही मी, प्रत्येक कलाक्षेत्रात तसंच आहे. त्यामुळं आणि तुमची दररोजची मैफिल जी करता तुम्ही, आजची मैफिल आणि ज्यावेळी तुम्ही स्टेजवर बसता, केवळ आणि केवळ तिथे सरस्वतीची कृपा पाहिजे, तुमच्या गुरुजनांची कृपा पाहिजे. बरीच लोक अशी आहेत की मी ऐकलेली, ग्रीन रूम मध्ये असं वाटतं की क्या बात आहे, हा माणूस काय गातो. स्टेजवर गेलं की साफ काम, गाणं तर रंगत नाही, कारण तिथं ती सरस्वतीची कृपा पाहिजे. ती कृपा असेल तर नक्की, आणि ही सरस्वतीची कृपा आहे ते तुमच्या गुरुजींकडनं, तुमच्या गुरुजींचे बरोबरून असे. त्यामुळे कधी कधी एक वाक्य आहे की तुमच्या गुरुजींची तुम्हाला आशीर्वाद नाही घेता आले तर शाप तर नक्कीच घेऊ नका. त्यामुळे गुरुजींचा आशीर्वाद असला की ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहायचं बस. नाट्यगीत गाताना काही गडबड मुलाला तुम्ही जसा सुरांचा लगाव असतो तसा नाट्यसंगीतामध्ये पूर्ण बदलतो आणि त्याला फुल थ्रोटेड आवाज लागतो. नाट्यसंगीतावर नाही बरी आठवण झाली. मी पूर्वी स्वरसम्राज्ञीचे प्रयोग ज्यावेळी कमर्शियलला मी केले, म्हणून स्वरसम्राज्ञीचे प्रयोग जे पहिला आलं स्वरसम्राज्ञी, त्यानंतर कमर्शियलला मी रंगशारदासोबत विजय गोखलेंसोबत जवळपास 25-30 प्रयोग केले. तर त्यावेळी असं व्हायचं, दर शनिवार रविवार प्रयोग करायचो आणि सोमवारी सकाळी कॉलेजला लेक्चर. तर त्यामध्ये माझ्या व्होकल कॉर्डर नोड्यूल आला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं गाणं तुम्हाला सोडावं लागेल कदाचित, तो नोड्यूल जर नाही कमी झाला. म्हणजे अक्षरशः ही परिस्थिती होती की मला बोलता सुद्धा येत नव्हतं. म्हणजे अक्षरशः डॉक्टरांनी सांगितलं की 6 महिने रेस्ट घ्या, म्हणजे व्हॉइस रेस्ट, म्हणजे तुम्ही असं करा की तुम्हाला काही लिहायचं लिहून द्या फक्त. डॉक्टरांनी सांगितलं कदाचित गाणं बंद होईल तुमचं. पण डॉक्टर विजय शर्मा त्यांनी ती होमिओपॅथ ट्रीटमेंट दिली आणि त्यातनं मी बरे आलो. आणि म्हणजे डॉक्टर शारदा तेलंगकडे, तर जयंती होती त्यावेळी, डॉक्टर शारदा तेलंगकडे गेलो. त्यांनी सांगितलं की तुम्ही दिनानाथला जाऊन लेझर ऑपरेशन करा, पण ते कितपत सक्सेसफुल, तो डेलिकेट पार्ट आहे, कितपत सक्सेसफुल होईल. आणि त्यानंतर असे बरेच गाण्यातले लोक की ज्यांचे आज आवाज गेले. तसं देवकृपेने झालं नाही माझ्यासोबत, पण ते मी रेस्ट घेतली आणि त्यातनं वरी आलो. मला मॅडम म्हणायच्या की कॉलेजमध्ये, अरे माईक घेऊन शिकवत जा रे, कॉलेजमध्ये टेबल माईक लावून शिकवत जा. तर आज मला शिकवायची सवय नाही, कारण मला मुलांमध्ये फिरून मी शिकवत असतो. तर कॉलेजच्या स्टाफला म्हणतात मग की तू गायक असून त्याला माईक लागणार, तुम्हाला कशाचा माईक लागतो रे म्हणतात दुसऱ्या स्टाफला म्हणतात ते. पण देवकृपेने सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या. संगीत नाटकांमध्ये मग मानापमान झालं, त्यानंतर मग स्वरसम्राज्ञी केलं मी. स्वरसम्राज्ञी बेसिकली खूप गाजलं नाटक, सुवर्ण तुला केलं होतं. स्वरसम्राज्ञीमुळे मला खरं त्या वर्ल्डमध्ये, म्हणजे संगीत नाटकांच्या जगामध्ये, म्हणजे चारुदाचे माझे मीन चारुदाला करायचं, चारुदा ताफडे. तर लोक फोटो पाहून महाराष्ट्र टाइम्सला म्हणायचे की चारुदाला म्हणायचे की हा धनंजय जोशी की हा तुम्ही, म्हणजे आमचा फेस कट दोघांचा सारखा दिसायचा. त्याच्याबद्दल एक नाही सांग. मृगरंजनी, संगीत मृगरंजनी नाटक होतं, पहिल्यांदा तुझ्यासाठीच काम केलं होतं, ते काही वेगळं काम केलेलं नव्हतं दुसरं, तू डोळ्यासमोर ठेवूनच काम केलं होतं. सुहास व्यासांनी पंडित सुहास व्यासांनी एक नाटक
केलं स्वरसम्राज्ञी, सॉरी संगीत मृगरंजनी. मृगरंजनी म्हणजे हे या नाटकाची थीम कट्यारसारखी. त्यात बैजू बावरातून होता का, बैजू आणि त्याचा मुलगा गोपाललाल. तर बैजू हा मुळात ध्रुपदी आहे आणि गोपाललाल म्हणजे आजकालचं मॉडर्न संगीत ज्याला म्हणजे त्या काळी ते मॉडर्न संगीत म्हणजे ठुमरी, दादरा, टप्पा असे गीत प्रकार असायचे. तर त्या दोघांचं कधीच पटलं नाही. म्हणजे सांगीतिक द्वंद्व ज्याला म्हणतो ना ते द्वंद्व. मग त्या शेवटी नाटकाचा अंत असा दाखवला की गोपाललालला शेवटी मान्य करावं लागलं की शास्त्रीय संगीत हेच खरं संगीत आहे, बाकीच्या गोष्टी ठीक आहे गातो आपण. त्या नाटकाचं आणि विशेष म्हणजे सुहास व्यासांनी पुण्या मुंबईतल्या सगळ्या आर्टिस्टला विचारलं की हे काम, त्यांना असाच माणूस पाहिजे ज्या माणसाचं क्लासिकल चांगले आणि जो माणूस नाट्यसंगीत गातो. चारुदा आणि हात वर गेले, मला क्लासिकल येत नाही बोलले की क्लासिकल ठीक आहे. इव्हन जयंतला विचारलं, जयंत केसकरला. मग त्यानंतर मग मला म्हणले की धनंजय तुला समोर ठेवून म्हणजे शुभदा दादरकरांना त्यांनी फोन केला. विजय गोखले यांच्या ज्या कन्या आहेत त्यांना, ओंकारची आई ओंकार दादरकर. शुभदा ताई म्हणला, अहो नांदेडला एक मुलगा आहे धनंजय जोशी, तो काम करतो, त्याला विचारा तुम्ही, त्याचं गाणं एकदमच तगडे म्हणजे तुम्हाला पाहायचंच काम आहे. तो म्हणजे सुहासभाई म्हणले, मी चांगलं ओळखतो त्याला. मग त्यांनी फोन केला. मी म्हणलं सुहासभाई माझ्या टर्म्सवर मी काम करतो, थोडं बाजूला करा, एक गोष्ट सांग बंद करा. संगीत ही साधना गायका रे, धनाची मानाची करू नकोस रे कामना गायका. सूर हीच शक्ती, सूर हीच पूजा, स्वरगंगे तीरावरती झोकून दे रे मना, संगीत ही साधना गायका. असे ते शब्द आहेत. हा नाट्यसंगीतामध्ये बरं आहे. या मध्यले एकतालमध्ये नाट्यसंगीत आहे, हे असं नाट्यसंगीत ऐकायला मिळत नाही. संगीत ही साधना गायका रे, संगीत ही साधना गायका रे, संगीत ही साधना फायनल मॅच असल्यामुळे जरा सगळ्यांनाच घाई आहे. तर
रियालिटी शो असावेत का नसावेत, थोडीशी फास्ट आपण हे जरा रॅपिड क्वेश्चन. रियालिटी शो गाण्यात रियालिटी असली पाहिजे पहिले. नाही पण त्याच्यामुळे ग्लॅमर वाढते आणि अहंकार वाढत चाललाय. काही काही लोक असे आहेत, मी म्हणजे माझ्या जवळची लोक आहेत अशी मी पाहिलेले आहेत, खूप जवळचे लोक. म्हणजे माझा मित्र आहे ज्याची मुलगी मुळात नंतर खूप ग्लॅमर मिळाला तिला, नाव नाही झालं नंतर, कारण खूप लहानपणी तुम्हाला खूप काही गोष्टी मिळत गेल्या ना, त्यामुळं मला कधी कधी नाव घ्यायला मुग्धा वैशंपायांचं कौतुक वाटतं की ती व्यवस्थित तालीम घेतीये आणि तिचं गाणं आज क्लासिकल ऐकलं तर अप्रतिम. म्हणजे अशी मुलं आहेत की ज्या त्या कन्या ज्या होत्या, ते पंचरत्न जे होते 5 मुलं मुली, त्यामध्ये मुग्धा वैशंपायन, प्रथमेशला चांगले, सुरेश बापटांकडे गाणं शिकतो, पंडित सुरेश बापटांकडे. तालीम ही खूप आवश्यक, कारण कधी कधी ग्लॅमर मध्ये डोक्यात गेलं की मग गाणं राहतं बाजूला आणि बाकीच गोष्टी होतात, तर तसं होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळं वयाच्या आणि शास्त्रीय संगीत तर असं आहे ना की एका पिढीने झाड लावून दुसऱ्या पिढीने त्याची फळं खावी, अशातला प्रकार आहे. त्यामुळं हा भाग खूप आवश्यक आहे. लहानपणी जरी तुम्हाला खूप छान आवाज खूप छान असतो, बऱ्याच लोकांचा आवाज छान असतो, त्यावर पैलू कसे पाडले जातात हा भाग महत्त्वाचा. त्यामुळं एखादा सुंदर संगमरवराचा दगड असेल तर त्याला म्हणतो काय छान दगड आहे, काय छान दगड आहे, पण त्याची जर मूर्ती झाली तर लोक आयुष्यभर पूजा करतात, त्यातनंतर मूर्ती घडली तर ती मूर्ती घडण्याचे प्रकार ते गुरु करतात. आणि या दृष्टीने लहान मुलांसाठी तर मला हेच वाटतं की आणि आयुष्यभर गाणं शिका. आम्ही आजही शिकतो गाणं, आणि शिकतो म्हणूनच म्हणजे म्हणतात आम्ही मुलांना सांगतो कॉलेजच्या की वाचाल तर वाचाल, तशातला प्रकार आहे. आजकाल वाचन ही तर क्रिया बंदच झाली. खूप कमी लोक आहेत, म्हणजे 10% लोक असतील जे वाचतात, चांगलं वाचतात. आमच्या कॉलेजची मुलं तर पाहतो आम्ही, आम्हाला कधी कधी आश्चर्य वाटतं की काय, ते म्हणतात गुरुजी नोट्स पाठवून द्या PDF वर. अशातले प्रकार आहे. त्यापेक्षा गाणं अजून तरी गाणं खूप चांगलं आहे. आमच्या संगीत विद्यालयातल्या काही मुलांना काही प्रश्न असतील तर विचारू शकतो, किंवा श्रोत्यांपैकी कोणाला काही असेल तर विचारू शकतात, आणि अभंगाने आपण सांगता करावी. एक प्रश्न नाही तरी आठवण, आता धनंजय जोशीचा प्रवास अगदी कोटीच्या कोटी उड्डाणे असा चालू आहे. पण संगीत जगणं आणि गाणं जगणं काय ते आम्ही पाहायचो कॉलेजमध्ये. प्रॅक्टिस युवक महोत्सवाची असायची, वेगवेगळ्या गोष्टी चालायच्या. धनंजय जोशी बसला तर आपल्याच नादातले तरी हातवारी चालायची. आम्हाला नवीन नवीन वाटायचे काय करायला लागले. मग हळूहळू लक्षात आलं की हा पोरगा गाण्यात. एकदा प्राचार्य जी डी देशपांडे होते पाहायला, पण नंतर मला म्हणाले पण शिस्त दिसत नाही बोली तुमच्या ह्याच्यात. काय झालं, एक पोरगा सारखं असं काहीतरी करायला लागला. तो जरा गायक आहे. मग युवक महोत्सवात नेहमी बक्षीस. मग कलकत्त्याला एक स्पर्धा होती, कॉलेजतर्फे आम्ही पाठवली, तिथं सुवर्ण पदक मिळालं. मग प्राचार्य म्हणाले अरे हो त्याच्या हातवारी खरंच चांगली होती. तेव्हा हा जो अनुभव आहे तो मला आता सांगता आठवला की गाणं कसं जगावं, म्हणावं कसं येतं होतं. त्या शास्त्रीय संगीतातले बारकावे त्यांनी खूप सांगितले, परंतु जे लेकराचे पाय पाळण्यात म्हणतात त्याच्या आधीपासूनही कानोले सरकडे शिकत असेलच, पण तिथे गाणं आम्हाला पहिल्यांदा कसं असतं, एक आपल्याच नादात असलेला गायक कसा असतो आणि बडी बडी गायक मंडळी आपल्याच नादात जेव्हा हातवारी करतात, त्याचं मूळ मला तिथं दिसलं. ते मला आता आठवलं. या सुरुवातीला सांगितलं मी की रियाज हा रागाचा कधीच नसतो. जे मला भावलं बरं मी सांगतो, ते स्पष्ट सांगतो की रियाज हा रागाचा कधीच नसतो. रियाज हा फक्त स्वरांचा असतो. राग ही तुमची कल्पनाशक्ती. कल्पनाशक्ती म्हणजे आम्ही कधी कधी, मी तर फार छान एक्झाम्पल देतो की गाणं हे भाजीसारखं आहे, पण त्या भाजीचा मसाला बनवायला 25 वर्ष लागतात. मग एकदा मसाला बनला की फक्त भाजी वेगळी टाकायची, मसाला तोच आहे. पण तो मसाला बनवायलाच 25 वर्ष लागतात. म्हणजे एक राग ज्यावेळी माणसाला पूर्ण समजतो, सगळेच राग समजतात. फक्त त्याची प्रावधानं पाळावी लागतात, एवढंच आहे. त्याचे काही संस्कार असतात, त्याचे वर्जावर्ज स्वर असतात, कोमल स्वर असतात, या दृष्टीने त्याला पाळा. पण तुम्हाला एकदा कळालं की काय तिचं मेख आहे, ती कळल्यानंतर मग सगळी राग सारखी वाटतात. आणि कसं आहे की आज त्यामुळं म्हणजे राजन सालींनी, मी त्यामुळं एक वृंदावन गुरुकुल नावाचं एक हरिजींचं एक गुरुकुल आहे. त्यामध्ये त्यांनी खूप मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती घेऊन ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये की राजन सालींची फार छान, त्यांनी सांगितलं की हम जब बच्चों को पढ़ा रहे थे तो मैंने मालकुम्स उनको पढ़ाया. तो जिस दिन मैंने पहले दिन भी मालकुम्स पढ़ाया, दूसरे दिन भी पढ़ाया,
तो दूसरे दिन मुझे ऐसा लगा कि अरे ये साइड तो मैंने देखी नहीं इसकी, जो कल मुझे सूझी ही नाही. आज मुझे वो नया कुछ पता चला. तर म्हणे की शिकवत मुलांना आपण ते शिकतो. त्यामुळे रियाज तुम्हाला सांगतो ना की आम्ही षड्ज लावतो तो नुसता षड्जच आम्ही, त्यामुळे गाणं हे षड्जाभूतीचं सगळं. सा ज्याला म्हणतो ना आपण, सा एक पिलर आहे गाण्यातला, जे तुम्ही कुठूनही आपण तिथे थांबा. तर सा ज्याचा मजबूत त्याचं सगळं मजबूत असं म्हणतात, तसं आहे. आणि षड्जाचा सतत त्यामुळे सांगतो की रियाज फक्त शुद्ध स्वरांचा असतो. नंतर मग तुमची ती आयडिओलॉजी की तुम्ही, त्यामुळे आपण काय म्हणतो, खयाल म्हणतो की नाही. खयाल म्हणजे काय, विचार. ते काय पाठांतर नाही. खयाल म्हणजे हा विचार, ते काय पाठांतर नाही मुळात. की आम्ही आणि पाठ करून किती करणार तुम्ही, पाठ करून सगळ्या वयाच भरतात, बाकी काहीच भरत नाही. पाठांतर नाही, फक्त वया भरतात. त्यामुळे आम्ही मुलांना सांगतात, कॉलेजला सुद्धा सांगताना येतं की आम्ही जे सांगतो ते समजून घ्या, ते पाठ करू नका. समजून घेतलं की मग तुम्हाला लिहायचंय फक्त. इफ यू आर गोइंग टू अंडरस्टँड द थिंग्स यू कॅन राईट इट प्रॉपरली. त्यामुळे तो भाग आहे की तुम्हाला, आणि प्रत्येक गोष्टीच्या मागे बेसिक आहे. तुम्ही जेवढं मुळाशी जाल ना ते तेवढं पक्क होतं. त्यामुळे बिल्डिंगचा पाया हा मजबूत असतो. तुम्ही बिल्डिंगचा पाया कागदाने कधी बांधता का, कधीच बांधत नाही. तो पाया मजबूत आहे. पाया एकदा मजबूत असला की मग बिल्डिंग पक्कीच होणार. त्या दृष्टीने राग ही संकल्पना मग ती तुमच्या गुरुजनांकडून तुम्हाला मिळतेच. रियाज हा भाग महत्वाचा आहे, आणि तो शुद्ध स्वरांचा रियाज करावा. बघा त्याची चांगलीच फळं मिळतात. अनेक कलाकारांनी आपलं म्हणजे त्यांना विज्ञानाचा पिंड आहे, पण ते आपलं करिअर बदलत आहे. जसं शंकर महादेवन गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर आहे, त्यांनी तो संगीताकडे वळले. तसं तुम्हाला कधी वाटलं का की आपण करिअर बदलावं म्हणून? प्रफुल्ल इंजिनियर आहे, मी सांगतो ना. एक्झाम्पल की अरविंद गुरुजींचा मुलगा इंजिनियर, पण त्यांनी स्वतः ठरवलं की मला गाणं करायचं. पण कसं असतं, प्रत्येक गोष्टींना ना, प्रत्येक माणसात परत त्याच्या प्रायोरिटीज बदलतात. मी कशामुळे माझ्यावर काय एक्झाम्पल देतो, माझ्या घराच्याच रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर एवढ्या होत्या की मी नाही करू शकलो फुल टाईम. कधी कधी वाईट वाटतं की आपण ते फुल टाईम नाही करू शकलो. पण फुल टाईम करून याचं मला आज दुःखही वाटत नाही, कारण माझ्या कॉलेजनी मला तेवढा सपोर्ट केला. माझ्या कॉलेजनी सपोर्ट केला, कारण माझ्या भावाचं खूप मोठं आजारपण होतं. वडील नंतर आजारी राहिले. एक 20 वर्षाचा मोठा स्पॅन माझा या सगळ्या गोष्टींमध्ये गेला. त्यामुळे सांगतो ना, शरीरातले कोणते पार्ट सांगा, मी त्याचे मेडिसिन सांगतो तुम्हाला. इतके सगळे पार्ट मी कुळून पिलेले सगळे, किडनी झालं, हाडं झाली, इंटेस्टाईन झालं. त्यामुळे सांगतो की त्या प्रायोरिटीनुसार मी करू शकलो नाही. पण मला त्याचं आज म्हणजे माझी सगळी गाण्याची जी फुल टाईम मित्र करतात ती म्हणतात की मला आम्ही फुल टाईम मध्ये जेवढे प्रोग्राम करत नाही तेवढे तू एवढं करून प्रोग्राम करतो. मला ते दुःखच वाटत नाही त्यामुळे की मी फुल टाईम करत नाही. आणि तसे कॉलेजनी मला मानसिकदृष्ट्या फुल टाईमच दिलेले ते, त्यामुळे ते काही काळजी नाही. कॉलेजचा पूर्ण पाठिंबा होता. खूप पाठिंबा, आज एक खूप पाठिंबा. प्रशासकीय अडचणी आल्या ना? म्हणजे संगीत प्रशासकीय अडचणी म्हणजे एकच प्रशासक असलं तर अडचणी येत नाही. खूप प्रशासक असली की अडचणी येतात. म्हणजे संगीत हे फक्त उपजीविकेचं साधन न करता अभ्यासही करायला पाहिजे, हे आपल्या छोट्या मुलांनी लक्षात घ्या. आणि दुसरं म्हणजे त्याच्यावरतीच अवलंबून न राहता आपल्याला फायनान्शियली, सहसा सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला इतरही गोष्टी करायच्यात, पण संगीत सोडायचं नाही, हे एक महत्वाचं आहे. आपण एक संगता करू. एक अजून तो मी आठवतो मला, तयारी पाणी पिली परत ते गुरु तसे असायचे. पण आज सांगतो मी सगळ्यासमोर पहिल्यांदा की कानोले सरांनी धनंजय जोशीची तारीफ केलेली एक पत्र माझ्याजवळ आहे. नांदेड शहरातील साहित्यिक, सांस्कृतिक वगैरेचा अभ्यास असा एक प्रोजेक्ट नरर करून संशोधन संस्थेला दिला. त्यावेळी संगीताच्या बाबतीमध्ये अनेकांना मी भेटलो. तेव्हा कानोले सरकडे, त्यामुळे तब्येत त्यांची बरी तर त्यांच्याकडे गेलो. ते म्हणले आत्ता तर मी काही सांगू शकत नाही, पण मला जे वाटतं ते मी लिहून गेलो. पण त्यांनी 2 पान लिहून दिले की संगीताची डेव्हलपमेंट कशी झाली, आम्ही गुरुजींच्याकडे, गुंजकरांच्याकडे कसे शिकलो वगैरे वगैरे. मग आम्ही काही शिष्य घडविले. त्यामुळे धनंजय जोशीबद्दल 3 ओळी त्यांनी लिहिल्या की हा उमेदीचा मुलगा, मला म्हणजे तुमच्या कॉलेजला होता हा, म्हणलं हो, तो या संगीत क्षेत्रात इतक्या चांगल्या पद्धतीने आता पुढे जाईल की नांदेडचं नाव धनंजय जोशीमुळे वेगळ्या पद्धतीने कळेल. तो उल्लेख माझ्या त्या केलेला आहे. त्याची मला काही अडचण नाही. एक फार छान, म्हणजे ही आठवण माझ्यासाठी खूप चांगली नाहीये, पण ती सुखावह सुद्धा आहे. कानोले गुरुजी ज्या दिवशी गेले, जगदीशचा साक्षीदार, त्या दिवशी माझी नॅशनलची रेकॉर्डिंग दिल्लीवरनं लागली. आणि गुरुजींना घरी आणलं आम्ही. तिथे ही इज द डिसायपल ऑफ पंडित रमेश कानोले म्हणून, म्हणजे तर मला महेश म्हणला का कदाचित ते वर्ण ऐकत असतील तुझं गाणं. ज्या दिवशी गेले त्याच दिवशी रेकॉर्डिंग ब्रॉडकास्ट, म्हणजे नॅशनलला रेकॉर्डिंग ब्रॉडकास्ट होणं हे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असते. नेमकं माझं नॅशनलचं रेकॉर्डिंग ज्या दिवशी ब्रॉडकास्ट झालं त्याच दिवशी माझी गोष्ट.
आणि तो एक म्हणजे माझ्यासाठी तो दुःखाचा प्रसंग होता. पण महेश तेच मला की याच्यासारखा दुसरा आनंद काय झाला होता की बाबांनी ते कदाचित ते वरती बसून ऐकत असतील हे सगळं. एक प्रकारची श्रद्धांजली आहे. धनंजयच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचा मी एक साक्षीदार आहे. श्रीरामचा जन्म जर बघितला आपण तर कानोले सर आणि त्याच्या जन्माचा क्या एक बात इतिहास आहे. आहे. म्हणजे कानोले सर कायम लक्षात राहावेत अशी खूप छान त्यांनी धनंजयकडे छाप सोडून दिलेली आहे. कारण मिहीर आणि कानोले सर यांचा एकाच दिवशी जन्माचा जन्मले दिवस दोघं. एकाच. त्याच्यानंतर म्हणजे ह्याचं जे नॅशनल झालं गाणं हो. ते गेले आणि त्यांचं नॅशनल झालं धनंजयचं. म्हणजे नॅशनलसाठी त्यांनी इतका प्रयत्न केला, नॅशनल लवकर व्हायला पाहिजे, गुरुजीने ऐकायला पाहिजे, आणि गुरुजी गेले आणि त्या दिवशी त्याचं नॅशनल वाजलं. म्हणजे ह्या अशा काही गोष्टी आहेत की त्या कायम कोरलेल्या आहेत आयुष्यामध्ये. अशा काही अनेक गोष्टींचा मी या 35-40 वर्षापासूनचा साक्षीदार आहे. या वा. वर्ल्ड कपची
सगुण निर्गुण सगुण निर्गुण सदा चाल धरला होता.